नमस्कार, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं माझ्या भारतीज रेसिपीज कॉर्नरमध्ये। आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची पापडी। बघा, याला वडी म्हणू शकतो आपण, तिळाची किंवा पापडी म्हणू शकतो। बघा, आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आणि आपली संक्रांतही लवकरच येणार आहे, त्यासाठी हा मेन्यू आपला तयार आहे। मी हा व्हिडिओ बनवत असताना छोटे छोटे टिप्स सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गुळाचा पाक कसा तयार करायचा, परफेक्ट पाक तयार झाला हे कसं ओळखायचं, ह्या सर्व छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल। चला तर मग सुरू करूया। बघा, इथे सर्वप्रथम मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे, ते छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे। ज्या वाटीने मी तीळ घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे। बघा, तीळ छान भाजायचे, 5 ते 7 मिनिट हे तीळ भाजण्यासाठी आपल्याला लागतात। एकदम मंद गॅसवरती हे तीळ भाजायचे आहे। तिळामधून तडतड असा आवाज आला की समजायचं आपले तीळ भाजले। मग आता तीळ भाजलेले आहे, त्याच वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकणार आहे। हा गूळ छान आपल्याला वितळून घ्यायचा, हा सुद्धा एकदम मंद आचेवरती वितळवायचा आहे। ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे। गूळ आपला छान वितळलेला आहे। आता जोपर्यंत आपल्या या गुळाला असा फेस येणार नाही तोपर्यंत आपल्याला हे असं आपल्याला हलवत राहायचं आहे। बघा, आपला पाक बऱ्यापैकी बनवून तयार झालेला आहे। 8 ते 9 मिनिट हा पाक बनवण्यासाठी लागतात। आता आपण चेक करणार आहोत की आपला पाक परफेक्ट तयार झाला आहे की नाही। बघा, त्यासाठी आपण काय करणार आहोत, इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा थोडासा पाक टाकणार आहे आणि आता मी गॅस थोडा कमी केलेला आहे। त्याच्यामध्ये बघायचं आहे, बघा, आपण जो पाक पाण्यामध्ये टाकला आहे त्याची गोळी बनलेली आहे। बघा, एकदम कडक अशी याची गोळी बनलेली आहे, म्हणजे आपला हा पाक बनून तयार झालेला आहे। आता हा एकदम परफेक्ट असा पाक आपला बनून तयार झालेला आहे। यावरून सुद्धा लक्षात येतो हा पाक तयार झालेला आहे म्हणून। जेव्हा आपला हा पाक असा फसफसून येतो तेव्हा पाक तयार झालेला आहे ओळखायचं। त्यानंतर हे जे भाजलेले तीळ आहे ते मी याच्यामध्ये टाकलेले आहे। आता इथे एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती हे मिश्रण टाकणार आहे। बघा, हे सर्व मिश्रण मी याच्यावरती टाकलेलं आहे आणि छान आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे ताटावरती। आपल्याला जाड पातळ जशी हवी असेल तशी आपण याची पापडी बनवू शकतो। बघा, जाड झाली तरी तिला आपण वडी म्हणू शकतो आणि जर आपण जास्त पातळ केली लाटण्याने लाटून तर ती पापडीही बनू शकते। बघा, थोडंसं थंड होऊ द्यायचं या मिश्रणाला, त्यानंतर आपण त्याला पसरू शकतो। छान मी इथे लाटण्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण बाजूने हे छान पसरवून घ्यायचं आहे। बघा, अजून गरमच आहे, हे मिश्रण जास्त थंड झालेले नाही आहे। छान आपल्याला हवं त्या जाडीनुसार आपण लाटण्याने लाटून घेऊ। त्यानंतर सुरीच्या किंवा सराट्याच्या साहाय्याने याला कट करून घेणार आहोत। मग अशा प्रकारे हे थोडं गरम असतानाच आपल्याला याला कट्स करून घ्यायचे आहे। आपल्याला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये आपण याला कट करून घेऊ शकता आणि 10 ते 15 मिनिटं छान थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतर ते आपल्याला काढायचे आहे। बघा, 15 मिनिटांनंतर छान थंड झालेले आहे आणि आपल्या ज्या वड्या आहेत त्या बघा एकदम सुटसुटीत निघत आहेत, एकसुद्धा ताटाला चिटकत नाही आहे किंवा तुटत नाही आहे। आपण ज्या आकारामध्ये त्या कापलेल्या आहेत त्या आकारामध्ये निघत आहेत। बघा, एकही वडी आपली ताटाला चिकटलेली नाही आहे।
अशा प्रकारे छान आपल्या तिळगुळाची वडी तयार झालेली आहे. बघा एकदम खुसखुशीत अशी तिळगुळाची वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटत राहूयात अशा नवनवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत थँक्यू.